नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपलं मी मनापासून स्वागत करतो. एशियन न्यूज चॅनल आणि नाशिक येथील जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लबतर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या होणाऱ्या फसवणुकीसंदर्भात काळजी घेण्याबाबत आपण जनजागृती मोहीम हाती घेतलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या वयाचा किंबहुना त्यांच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत सायबर चोरट्या असोत किंवा केअरटेकर यांच्याकडून होणाऱ्या फसवणुकीसंदर्भात वेळोवेळी आपण जनजागृती करत आहोत. पोलिसांतर्फेही ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करून अशा घटना घडल्यास पोलिसांशी तातडीने संपर्क साधावा याबाबत वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. अलीकडे ज्येष्ठ नागरिकांची होणारी फसवणूक यामध्ये राज्यभर संख्या वाढते आहे. या संदर्भात पोलीस विभाग असो किंवा संबंधित ठिकाणी जनजागृतीचे वेगवेगळे कार्यक्रम हाती घेणे ही काळाची गरज बनलेली आहे. पुण्यामध्ये वारजे माळवाडी भागामध्ये एका ज्येष्ठ नागरिक महिलेची सुमारे 1.5 लाख रुपयाची सोन्याची पोत चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच घडलेली आहे. संबंधित ज्येष्ठ नागरिक महिला आपल्या पती आणि नाती समवेत जात असताना चोरट्यांनी दागिने काढून ठेवण्याबाबत संबंधित महिलेला सांगितले आणि या महिलेची नजर चुकून 1,40,000चे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना वारजे माळवाडी येथे भर दिवसा घडलेली आहे. एकट्या जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिलांना पुढे खून झाला आहे, तपासणी सुरू आहे, गळ्यातील दागिने काढून ठेवा किंवा कपडे धान्य मोफत देत आहोत त्यासाठी दागिने काढून ठेवा असे सांगून त्यांच्याकडील दागिने हातचलाखीने काढून घेण्याचे प्रकारसुद्धा अलीकडे आपण बघतो आहोत. वारजे माळवाडी भागातील महिला आपली 8 वर्षांची नात आणि पतीसोबत बाहेर जात असताना चोरट्यांनी गंडवून तिच्याकडील 1,40,000 रुपयांचे मंगळसूत्र नजर चुकून चोरून नेल्याचा प्रकार घडलेला आहे. या घटनेमुळे संबंधित महिलेला आपल्या सोन्याच्या दागिन्यांना मुकावे लागले. उजवी भुसारी कॉलनीत राहणाऱ्या 58 वर्षीय महिलेला वारजे माळवाडी येथील पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे महिलांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वीही एकटा जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिलांना वेगवेगळी कारणे सांगून चोरटे त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून नेतात. ते जर व्यवस्थित ठेवले नाही तर आपल्यावर अशी ही वेळ येण्याची शक्यता असते. संबंधित फिर्यादी महिला आपल्या पतीसोबत दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी त्यांच्या मागून मोटारसायकलने 2 जण आले. त्यांनी संबंधितांच्या दुचाकीसमोर मोटारसायकल आडवी लावून त्यांना थांबवले आणि पुढे रस्त्यावर चेकिंग सुरू असून तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून ठेवा असे सांगितले. फिर्यादी महिलेने तातडीने तिच्या स्वतःच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढून पर्समध्ये ठेवत असताना चोरट्यांनी ते घेऊन त्यांना न कळू देता संबंधित मंगळसूत्र घेऊन पोबारा केला. ह्या घटनेमुळे संबंधित महिलेला 1,40,000चा नाहक भुर्दंड बसला. याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक धेंडे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन नाईकवाडी, रायगोंडा नरळे यांनी घटनास्थळी भेट देऊन ह्या घटनेसंदर्भात तपासाला गती दिलेली आहे. एशियन न्यूज चॅनल आणि नाशिक येथील जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लबतर्फे पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या आयुष्यामध्ये जमवलेली पुंजी, अगदी कष्टाने सांभाळलेली आपल्याकडील पुंजी जर नकळतपणे अशा घटनांमध्ये जर चोरीला जात असेल तर या संदर्भात काळजी घ्यावी. वेळोवेळी अशी घटना घडू नये म्हणून पोलिसांना याची पूर्वकल्पना द्यावी, जेणेकरून आपली कुठे फसवणूक होणार नाही आणि आपल्या आयुष्यामध्ये मनस्ताप येऊ नये
यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी। पुन्हा एकदा जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लब आणि एशियन न्यूज चॅनलतर्फे ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्याही आयुष्यामध्ये अशी वेळ येऊ नये यासाठी आपण काळजी घ्यावी। भेटूया पुढील भागामध्ये। तोपर्यंत धन्यवाद।